हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. तर मी आली आहे निलेश दादाच्या घरी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला नवीन चॅनलवर दिसत असेल तर नवीन चॅनलवरचा माझा ही व्हिडिओ पहिलाच आहे. तर माझा चॅनल पहिला काही कारणामुळं बंद पडलेला आहे. कारण बरेच जण म्हणत होते की निलेश दादाला दाखव, काय झालं तुझ्या आयडीला ती कळल. परत पांडू दादाला दाखव म्हणत होते. कारण आता कसं ज्यांना आयडियांचं माहिती आहे, जे मोठे यूट्यूबर आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं. तर मी त्यांना कॉलवर बोलली होती आणि कॉलवर सांगितलं पण होतं की माझं असं असं झालं आहे, चॅनल बंद आहे म्हणलं. आणि चॅनलचं इतकं मी टेन्शन घेतलं होतं की अक्षरशः मी इतकी आजारी पडली होती ना, लय आजारी पडली. मला खाऊ पिऊ पण वाटत नव्हतं. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपली स्वाती सांगल, स्वातीला पण मी आणली बघा. कारण स्वातीच्या पण चॅनलचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण तिला मी माझे चॅनल दिलं होतं ना, माझं जे एक चॅनल मी तिला दिलं होतं चांगलं, तिचं पण झालं ते चॅनल सगळं सत्यानाश झाला. माझ्या तर दोन्ही आयडिया बंद पडल्या. मग मी त्याचं टेन्शन घेतल्यावर मग इकडं मला कार्यक्रमाला पण यायचं होतं आणि शेंगा तोडून मी आत्ताच गेली होती तिकडं. मग लगेच कसं माघारी जायचं. आणि त्यातमध्ये माझी आजी पण वारली होती माझी. मग तिकडनं पण आले, तब्येत बरी नाही. मी किती टेन्शन घेतलं होतं कसं ते, लय टेन्शन घेतलं होतं मी. मग इथं आल्यावर मग निलेश दादानं मला नवीन आयडी खोलून दिली. कारण निलेश दादा स्वतः मला म्हणलेले आहेत आणि पांडू दादाच्या तर आयडिया तुम्ही बघताच, त्यांच्या तर सगळ्याच बंद पडलेल्या आहेत वाटतं. तर माझ्या आयडीला मी आता निलेश दादाला दाखवलं. तर आता पांडू दादाला तर काय फोनवरच आमचं बोलणं झालं होतं. तरी पण उद्याच्याला बहुतेक माझ्या हिशोबानं उद्याच्याला येतेल ती. पण 90% तर चॅनल माझा, ह्यांना मला कॉलवरच सांगितलं होतं की 90% चॅनल तर चालू होणारच नाही आणि 10% प्रयत्न करतो. तर 10% प्रयत्नसुद्धा माझे फेल गेलेले आहेत. इतकं माझं मन भरून येतं आहे, माझा घसा दुखतोय पार, इतकं माझं मन भरून येतं आहे की मी भरपूर कष्ट केलं. मी लय हाल सोसलं. एक कमेंट्स पण आली मला तशी. मी भरपूर हाल सोसलं, मी कष्ट पण भरपूर केलं. आणि मला का नाही पब्लिकमुळं, सोशल मीडियामुळं मला सगळं सुख भेटलं आणि मी आनंदानं जगते. आणि खरं सांगू का, माझी यूट्यूब फॅमिली मला इतकं सपोर्ट करते ना, मला माहिती आहे. कारण त्यांच्या सपोर्टमुळं तर का नाही मी चांगले सुधारले होते, किंवा त्यांच्या सपोर्टमुळं माझे चांगले दिवस पण आले होते. पण काय करू, माझ्या सुखाला नजर लागली आणि काय कारण आहे तिथं काय कळालंच नाही, अजिबातच कळालं नाही. काही कारणामुळं का नाही माझी ती आयडी बंदच पडली. त्याचं टेन्शन मी घेतलं होतं. मग आता निलेश दादानं पण तेच सांगितलं की नाही ते आयडी चालू होणार. मग मी म्हणलं मग मी काय करू. मग निलेश दादानं मला नवीन आयडी खोलून दिली. तर ही नवीन आयडीवरचा माझा पहिलाच व्हिडिओ आहे बघा. असं बडबड जर केलं आणि ते आयडीकडं जर माझं हे वळालं ना, तर माझं डोकं इतकं दुखतंय ना, हे का ही एवढंच दुखतंय, ही एवढंच. स्वतः मग अशी मेडिकलमधनं गोळ्या किती घेतल्या ग? एक पाकिटच घेतलं अख्खं. आणि तर 2-3 खाल्ल्या. ही वस्तर 2-3 खाल्ल्या. आणि स्वतः मेडिकलवाला काय म्हणला माहिती आहे का, तुम्ही ती गोळी खाऊ नका म्हणला, किडनी खराब होईल म्हणला का नाही. मी तरी म्हणलं यांना का ग बसला मेडिकलमधून आल्यापासून. तर मला म्हणल्या काहीतरी वेगळंच म्हणल्या. म्हणलं टेन्शन देत जाऊ नका आणि एकदा आपलं एकसारा काढा आणि डोक्यात ते सारखं आता गेल्यावर नशिबात काय. मी तुम्हाला सगळ्यांना हसून खेळून मस्त दिसते तुम्हाला चांगली, पण माझे प्रॉब्लेम मला माहिती येतं. आणि मी म्हणत नाही की मला एकटीला, जगामध्ये मी एकटीच नाही, अशा जगामध्ये भरपूर जण येतं. पण कसं असतं माहिती आहे का, मन मोकळं करायसाठी पण आपल्याला कोणतरी पाहिजे. माझ्याजवळ माझं मन मोकळं करायला कोण नाही. म्हणून मी का नाही तुमच्यासमोर किंवा पब्लिक समोर किंवा सोशल मीडियावर मी माझं मन मोकळं करते. आणि मला तेवढंच बरं वाटतं.
भले ते मला माझं काय दुखण्या भाण्याचा खर्च करत नसतात, पण मला कमेंट्सच्या द्वारे ते मला मार्गदर्शन करतात ना, तेच मला आधार वाटतोय. आता बॅगमध्ये केवढं पाकिट आहे, आत्ताच आणलं ना मेडिकलमध्ये. जीवूरमध्ये पहिलं मी का नाही रिक्षातनं उतरली, ह्यांना स्टँड सकाळी अजून चहा पण पिलं नव्हतं आम्ही. चहा पण बिगर चहाचं सकाळी 8 वाजता 8 वाजता आम्ही 8च्या आधीच 7 वाजता त्या नानाला फोन केला. 7 वाजता नानाला फोन केला, ते नाना निघलोय म्हणलं 10 किलोमीटर पुढं आलोय म्हणल्यावर मी चहा केला. चहाचं भोगुलं सुद्धा गॅस ते तर चुलीवरच आहे, महागारी गेल्यावर मी तुम्हाला दाखवेल ते भोगुलं. तसंच निघली, रिक्षातनं खाली उतरलो जीवरमध्ये. पहिली मेडिकलमध्ये गेली, ह्यांना म्हणलं तुम्ही जावा, ह्यांना स्टँडवर पाठवलं आणि मी मेडिकलमध्ये गेले. मेडिकलमधनं एवढं मोठं पाकिट घेतलं, त्यातलं का नाही 3 ते 4. आता एक पाकिट का मला वाटतं 12 गोळ्याचं आहे का नाही, 3 गोळ्या खाल्ल्या मी. आता इथं यायला आपण किती वाजता पोहोचलो इथं? 5ला. कारण आमचा थोडासा टाईम आम्हाला पंढरपूरमध्ये पण गेला, कारण आम्ही नाना स्वाती, ती स्वाती नाही का दुसरी सोलापूरची स्वाती, ती बी माझ्यावानीच आहे. कुणाचा आधार नाही काय नाही, म्हणजे निलेश दादासारखंच आम्हीच एकसारखेच आहे. आम्हाला कुणाचं म्हणजे आई बाप माहेरचा आधार नाही, निलेश दादाला पण माहेरचा आधार नाही, मला पण माहेरचा आधार नाही, आणि त्या स्वातीला बी आहे नाही. त्यामुळं आम्ही सगळे एकमेकाचे बहीण भाऊ झालेलो आहे, आम्ही एकमेकांना आधार देतो. तर एवढं मोठं गोळ्याचं पाकिट आणलं आणि एवढ्या गोळ्या खाल्ल्या. जेवण नाही, पण गोळ्यांवर माझं जीवन चाललं. आणि त्यातमध्ये मेडिकलवाला मला काय म्हणला, गोळ्या खाऊ नका म्हणला, किडन्या खराब होत्यात आणि कॅन्सरची शक्यता असते. मी म्हणलं माझं डोकंच राहत नाही, म्हणलं मग मी काय करू. आणि डॉक्टरकडे जायचं म्हणलं की मग मला ते सिटी स्कॅन हे ते नाही, मला अगोदरच मला डोकंदुखीचा त्रास आहे ना, त्याच्यामुळे मला अगोदरच आहे. इकडून पण वाट आहे, इकडून पण वाट आहे. तर चला, ही माझा नवीन चॅनल आहे आणि नवीन चॅनलवर तुम्ही सगळ्यांना मला सपोर्ट करा. मला चांगलं वाटन, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे. कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या फॅमिलीमध्ये कसं आहे, मला काय नवीन काय सांगायचं नाही तुम्हाला. पण मला काय वाटतं, माझं थोडं दिवस आहेत ना ते तुमच्या संग आनंदानं घालवायच्यात, माझ्या लेकरां बाळाबरोबर आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर, आणि ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकते ना त्यांच्याबरोबर. बाकी काय, तर तुम्हा सगळ्यांचा मला सपोर्ट पाहिजे. खरंच मनापासून सांगते, मला तुमच्या खरंच सपोर्टची गरज आहे. हाय का नाही स्वतः सांग, लय सपोर्टची गरज आहे मला. हा का, स्वातीचं पाय कसलं सुचलं तर, हा का, कशानं पाय सुचलं का एवढं? हो का, इष्टीत बसून. स्वातीला आणली माझ्या बरोबर. आपल्या स्वातीचं पण पेमेंट बंद पडलंय ना, तिची जर स्वतःची आयडिया असते ना तर नसतं बंद पडलं. तर चला, भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. पहिल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट द्या.